आपण आपल्या परिवारासह अमेरिकेत जावं राहावं हे अमेरिकन ड्रीम घेऊन दरवर्षी आजही कित्येक भारतीय परिवार अमेरिकेत जाऊन राहत असतात. ही त्या अशाच एका भारतीय परिवाराची गोष्ट आहे ज्यांचं हे अमेरिकन ड्रीम कधी नाईटमेअरमध्ये बदललं हे त्यांनाही कळलं नाही. ही गोष्ट आहे प्रवीण वर्गीसची. Every day is hard. I wake up in the morning and I think it's all a dream. आपली गोष्ट सुरू होते इलिनॉयमधल्या कार्बनडेल नावाच्या एका गावात. ओके. युनिव्हर्सिटी टाउन त्याला म्हणतात, की मेन म्हणजे तिथे बाकी युनिव्हर्सिटी सोडून बाकी फार तसं काहीच नाही आहे. त्यामुळे तिथल्या सगळ्या गोष्टी आहेत हे त्या युनिव्हर्सिटीच्या अराउंड सेंटर्ड आहेत. आणि याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय प्रवीण वर्गीस. प्रवीण वर्गीस हा इथल्याच भारतीय वंशाचा आहे. त्याचे आईवडील 90sमध्ये तिकडे गेले. त्याची आई नर्स होती आणि वडील थेरपिस्ट होते. प्रवीण हा त्याच्या एका कझनसोबत ॲशली थॉमस नावाच्या त्यांच्यासोबत आणि अजून 1-2 जणांसोबत रूम शेअर करून तिकडे राहत होता. 12 फेब्रुवारी 2014 त्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अत्यंत नॉर्मल दिवस होता. सकाळचं कॉलेज, मग त्यांचे जे काही पार्ट टाईम जॉब्स होते प्रवीणचे, ते करून तो आपल्या रूमवर परतला. तेव्हा त्याला कळलं की ट्विटर थ्रू एक हाऊस पार्टी जवळच होणार आहे आणि तिकडे त्याचे रूममेट्स म्हणजे ॲशली थॉमस आणि नेट हे दोघं त्या हाऊस पार्टीला जायचा प्लॅन करतात. त्यामुळे नॅचरली प्रवीणसुद्धा त्यांच्याबरोबर जायचं असं म्हणून ते तिघं घरातनं बाहेर पडतात. साधारण काय वयाचा आहे हा? युनिव्हर्सिटीमध्ये सॉफ्टमोर म्हणतात तसं. त्यामुळे साधारण SYBA वगैरे आपण धरलं तर त्या वयाचा 17-18 वर्षाचा तो आहे. आणि नॅचरली ते सगळे पार्टीजना जात असतात. तरीही रिस्पॉन्सिबली, कारण तो पोलीस होण्यासाठी शिक्षण घेत असतो. क्रिमिनल लॉचं पण त्याचं क्लासेस चालू असतात आणि त्याच्या डोक्यामध्ये हे नक्की असतं की आपल्याला मोठं होऊन पोलीस व्हायचं. ते जेव्हा त्या पार्टीला जातात तेव्हा नॅचरली प्रवीण आधीच थोडा थकलेला असतो, कारण त्याला अख्खा दिवसाचं काम करून हे आलेले असतात. पण दुसऱ्या बाजूला ॲशली आणि नेट मात्र फुल पंप्ड असतात, कारण त्यांचा दिवस आता कुठे सुरू होत असतो. रात्री 10:30-11:15च्या सुमारास ॲशली आणि नेट आपल्या कामाला जायला निघतात. ते जवळच एक स्टिक्स नावाचा बार आहे, तिकडे ॲशली बारटेंडिंग करत असतो आणि नेट तिथला गेटकीपर किंवा अशा कामं करत असतो. सो ते दोघं जातात. त्या प्लॅन असा असतो की बाकीची सगळी जी पार्टीतली लोकं आहेत, ज्याच्यात काईल नावाचा पण एक प्रवीणचा मित्र असतो, ते सगळे त्यांना जॉईन करतील आणि मग तिथे त्यांची पार्टी कंटिन्यू करतील. त्याप्रमाणे त्यांचे मित्र त्यांना ॲशली आणि नेटला त्या बारमध्ये जॉईन करतात आणि पार्टी सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हंग ओव्हर, डोकं दुखून आणि दमून भागून ॲशली जेव्हा उठतो तेव्हा त्याला लक्षात येतं की सकाळचे 11 वाजलेले. सो नॅचरली तो घाईघाईमध्ये त्याच्या क्लासेससाठी लेट होत असतो. तो क्लासेसला जातो. सुरुवातीला त्या दिवसाबद्दल त्याला काहीच विचित्र वाटत नाही, पण त्यांच्या जे शेअर्ड अपार्टमेंट असतं तिकडे मात्र एक वेगळ्याच प्रकारची शांतता पसरलेली असते. ओके. परत त्याच्याकडे फार लक्ष न देता तो आपापल्या क्लासेसला जातो. पण जसा त्याचा क्लास संपतो त्याला एक विचित्र फोन येतो. तो फोन असतो काईलचा, जो त्यांचाच मित्र असतो. का आदल्या दिवशी त्यांना पार्टीत भेटलेला असतो आणि तो प्रवीणचा क्लासमेट असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण क्लासला भेटू अशा होप्समध्ये तो असताना प्रवीण मात्र क्लासमध्ये आलेलाच नसतो. आणि एकंदर प्रवीण वर्गीसचे ट्रॅक रेकॉर्ड्स बघता त्यांनी असं एखादं लेक्चर काही कारणाशिवाय मिस करणं हे थोडं त्यांना वियर्ड वाटतं आणि त्यामुळे काईल प्रवीणला फोन करतो. बरेचदा फोन्स करूनही जेव्हा प्रवीण फोन उचलत नाही तेव्हा मात्र काईल त्याच्या रूममेटला म्हणजे ॲशलीला फोन करून विचारतो की काय झालेलं आहे. तो जेव्हा त्याचं दार बघतो तर ते दार आतून लॉक्ड असतं. त्यांच्या अपार्टमेंटच्या कार पार्किंगमध्ये प्रवीणची कार अजूनही तशीच असते. सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं. मग हळूहळू आदल्या रात्रीच्या आठवणींना ते जोर द्यायला लागतात आणि सगळ्यांच्या एक विचित्र गोष्ट लक्षात येते की जेव्हा ते सगळे स्टिक्स बारला गेलेले तेव्हा कोणालाच विविड आठवत नाहीये की प्रवीण त्यांच्याबरोबर होता. सो सगळ्यांची पुसट मेमरी जरी असली तरी क्लिअर मेमरी एवढीच आहे की शेवटचं ते हाऊस पार्टीमध्येच आपण प्रवीणला बघितलेलं आहे, कारण त्याच्यानंतर प्रवीणला बघितल्याचं कुणालाच आठवत नसतं.
त्यामुळे साधारण 10:30च्या आधीच प्रवीणला त्यांनी शेवटचं बघितलेलं असतं असं हळूहळू त्यांच्या लक्षात येतं. सुरुवातीला अर्थात कोणी याच्यावर काही फार लक्ष दिलेलं नसतं, कारण इतक्या घोळक्यामध्ये समजा एखादा जण नसेल तर ते त्यांना काही फार विचित्र वाटलं नसतं. त्यामुळे ते ठरवतात की आपण एक गाडी करून ती हाऊस पार्टी जिथे होती तिकडे जाऊया. कदाचित काय खूप जास्त प्यायली असेल किंवा तो तिथे झोपला असेल, वी डोंट नो. म्हणून दुपारच्या सुमारास ते त्या हाऊस पार्टीच्या ठिकाणी जातात आणि त्यांना कळतं की प्रवीण तिकडेही नाहीच आहे. आता मात्र चिंतेने त्यांचा शोध सुरू होतो. ते त्यांच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये जातात. बिल्डिंग मॅनेजरकडनं किल्ली घेऊन प्रवीणची खोली उघडतात आणि तिकडे ॲज इफ काहीच झालेलं नाही आहे अशा पद्धतीने सगळं सामान जसंच्या तसंच असतं. म्हणजे जर कोणी कुठे लांब जाणार आहे तर पहिले तर म्हणजे कार घेऊन जाईल स्वतःची, जी कार तिकडेच असते. सामानही काहीच घेतलेलं नव्हतं, त्याची चावी पण तिकडेच होती. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हळूहळू चिंतित करायला लागतात. सगळ्यांचा सांगोवा मागोवा घेत ते हळूहळू आता नॉर्मल शोध सुरू करतात. त्या घराच्या आजूबाजूला बघतात, युनिव्हर्सिटीच्या इकडे बघतात. एक गोष्ट ते अवॉइड करतात म्हणजे प्रवीणच्या आईबाबांना म्हणजे लॉयोला आणि मॅथ्यूला फोन करणं, कारण नॅचरली त्यांच्या घरापासून लांब आहे आणि आत्याचा मुलगा हरवला आहे. सो परत काय होईल माहिती नाही. सो हळूहळू ते तसेही त्या पॅनिक न करता पण तरी शेवटचा ऑप्शन म्हणून त्यांना आता पोलीस कंप्लेंट फाईल करावीच लागते. सो ते 911ला डायल करतात आणि मिसिंग पर्सन्स कंप्लेंट करतात. आत्तापर्यंत जरा जरी तुला ह्या गोष्टीमध्ये काही नॉर्मल वाटत असेल तरी ह्या पोलीस कंप्लेंट नंतर पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्यापैकी एक कणसुद्धा नॉर्मलसी नाही आहे. ओके. जेव्हा पोलीस कंप्लेंट होते तेव्हा पोलीस नॅचरली पहिली गोष्ट करतात ती म्हणजे त्या मिसिंग मुलाच्या आईवडिलांना फोन करतात की तो तुमच्याकडे आलेला आहे का. त्याची आई म्हणते नाही, तो कार्बनडेलमध्येच आहे, काय झालं. या फोननी तिच्या पायाखालची जमीन सरकते. ते तडकाफडकी हातातली सगळी कामं सोडून पोलीस स्टेशनकडे धाव घेतात. एक 5-6 तासाचं अंतर असतं इलिनॉय ते शिकागोमध्ये जिथे राहत असतात तिथपासून कार्बनडेलपर्यंत. हा प्रवास ते कसं करतात त्यांचं त्यालाच माहिती. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जातात तेव्हा म्हणजे अर्थात 2 देश वेगळे असले तरी मिळणारी उत्तरं किती सेम असतात. तिकडे त्यांना उत्तर मिळतं की आता साहेब घरी गेले, तुम्ही सकाळी या. सो ते तिकडेच जवळ एक हॉटेलची खोली घेतात. कशीबशी ती रात्र संपवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत पहाटे लवकर उठून 7च्या ठोक्याला ते त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात. तिकडे त्यांना उत्तर मिळतं दुपारी या. अशा प्रकारे खूप वेळ त्यांना टोलवल्यावर शेवटी जवळजवळ 24 तास उलटून गेलेले असतात प्रवीणला लोकांनी शेवटचं बघून. ही आता 13 फेब्रुवारीची संध्याकाळ, रात्र उजाडलेली असते आणि प्रवीणचा काहीही पत्ता नसतो. 3-4 दिवस रोज पोलिसांबरोबर ते फोन कॉल्स करत असतात. काहीच कशातनंच त्यांना काहीच दाद लागत नसते. त्यांना एकच उत्तर मिळतं की हे खूप टिपिकल कॉलेज किड्स बिहेवियर आहे. कुठे रिस्पॉन्सिबल असतात मुलं तर अशीच वागणार ना. तुम्ही गेला असेल कुठेतरी, येईल परत, तुम्ही कशाला आहे, यू नो हाऊ दीज किड्स आर वगैरे टाईपची उत्तरं मिळतात. पण लॉयोला आणि मॅथ्यूज न्यू हाऊ दॅट किड वॉज. ते त्यांच्या मुलाला ओळखत होते आणि त्यांना माहिती होतं की आपला मुलगा इतका इररिस्पॉन्सिबल नव्हता, कारण त्या पार्टीला जाण्याच्या काही मिनिटं आधीच त्यांनी त्यांना फोन केलेला आणि सगळा प्लॅन डिटेलमध्ये सांगितलेला, विच इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल थिंग टू डू. की तुम्ही लांब राहताय, मी तुम्हाला अपफ्रंट सांगतो की मी इकडे या पार्टीला जाणार आहे, मग तिकडनं आम्ही या स्टिक्स बारला जाणार आहोत, मग परत येऊ, दुसऱ्या दिवशी लेक्चर्स आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप अपफ्रंट सांगितलेल्या असतात. त्यामुळे तो असं काहीतरी इररिस्पॉन्सिबल करेल हे त्या कोणालाच खरं वाटत नसतं. हळूहळू शिकागोमधल्या जे इंडियन कम्युनिटी आहे त्यांचं प्रेशर बिल्डअप व्हायला सुरुवात होते आणि ते हळूहळू त्या शहरात येतात आणि पोलिसांवर, तिथल्या अथॉरिटीजवर प्रेशर द्यायला सुरुवात करतात. पोलीस म्हणतात तो कुठेतरी गेला असेल आणि तो सर्च ऑलमोस्ट बंद करून टाकतात. विदाउट एनी रिझन की तो गेला असेल. आणि वर त्या पालकांना फोन करून म्हणतात आता तुम्ही निघून जायत ना, तुम्ही खूप गर्दी करताय. अरे बापरे. हे बिहेवियर अजूनपर्यंत त्याच्या युनिव्हर्सिटीमधनं काही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नसतं. हे सगळे बिहेवियर्स खूप विचित्र वाटतात. त्यामुळे तरीही दबाव आणून ते पोलिसांना प्रेशर करतात तो तपास परत कंटिन्यू करण्यासाठी.
ह्या तपासामध्ये पोलिसांना त्याचे फोन रेकॉर्ड्स नंबर थ्रू ट्रेस करून मिळतात. आणि त्या फोन रेकॉर्ड्समध्ये असं दिसतं की रात्री 12:30 वाजता त्यांनी त्याच्या अनिता नावाच्या एका मैत्रिणीला फोन केला आहे. ओके. आता रात्री 12:30ची वेळ ही खूप विशिष्ट आहे, कारण त्याच्या मित्रांना जे आठवत असतं त्याला लास्ट बघितलेलं त्याच्या खूप नंतरची ही वेळ आहे. सो ऑफिशियली त्याचे लास्ट ठिकाण हे अनिताला फोन केलेल्याची ओळख असते. अनिताला जेव्हा फोन पोलीस विचारतात तेव्हा तिच्याकडनं एक अजूनच विचित्र गोष्ट कळते. रात्री 12:30ला जेव्हा त्यांचा फोन आलेला असतो, जो अनिताच्या दृष्टीने खूप नॉर्मल आहे, कारण ते इतके चांगले मित्र होते की कुठच्याही वेळी ते एकमेकांना फोन करत होते, निवांत बोलत होते. पण ह्या फोनबद्दल काहीतरी विचित्र गोष्ट तिला जाणवत होती. कारण फोन केल्या केल्या हॅलो म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी पहिलं वाक्य असं म्हटलं की अनिता प्लीज डोंट हँग अप. आणि त्यानंतर ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती की हॅलो हॅलो, आणि त्याच्याकडनं काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. ऐकू येत होते ते फक्त भांडल्याचे आवाज. त्या भांडणाच्या नीट काय बोलतायत ते जरी कळत नसलं तरी त्या भांडणाच्या आवाजामध्ये एक आवाज क्लिअरली प्रवीणचा होता आणि दुसरा कुठच्या तरी पुरुषाचा होता. मध्येच गाडीचं दार जोरात लावल्याचा आवाज आला. तो जो दुसरा व्यक्ती होता तो प्रवीणवर ओरडत होता की ते मला परत दे, आणि प्रवीण म्हणत होता तुला कळत नाही का मी तुझी मदत करण्याचाच प्रयत्न करतोय. हे पुसट बोलणं ऐकू येत होतं. परत भांडणाचा आवाज आणि मग धावण्याचे आवाज, झाडाझुडपांचे आवाज यायला सुरुवात झाली. आणि मग बरेचदा काही रिस्पॉन्स प्रवीणकडनं तिच्या हॅलोला आला नाही म्हणून तिने फोन कट करून टाकला. आणि हे लास्ट वाक्य होतं प्रवीणचं, त्याचा आवाज लास्ट कोणीतरी ऐकलेल्याचं. बापरे. कारण या घटनेनंतर एक साधारण 5 दिवसांनी पोलिसांनी आता शेवटचे उपाय म्हणून 15,000ची एक प्राईज मनी म्हणतो बक्षीस ते जाहीर केलं, जे कोणी प्रवीणला शोधून देईल त्यासाठी. आणि ह्या सगळ्या बातम्या सुरू असताना कोणालाच जेव्हा काही यश मिळत नव्हतं तेव्हा मात्र पोलिसांच्याच डॅश कॅम आपण जो म्हणतो, त्यांच्या गाडीच्या पुढे लावलेला कॅमेरा असतो, त्याचं फुटेज मीडियामध्ये लीक होतं. आणि त्या फुटेजमध्ये दिसतं की साधारण हेच रात्री 12:30-पाऊणच्या सुमारास त्याच हायवेच्या जवळच्या एका रस्त्यावर झाडीजवळ एक काळ्या रंगाची गाडी पोलिसांना थांबलेली दिसते. पोलिसांना दिसतं की तिकडे एक मुलगा आहे. तो मुलगा झाडातून धावत धावत येतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना सांगतो तिकडे आत कोणतरी पडलं आहे, माझं भांडण झालं. पोलीस त्याच्याशी परत 2-3 मिनटं बोलतात आणि परत गाडी चालवत पोलीस तिकडनं निघून जातात. हे सगळं म्हणजे त्या सिच्युएशन जिथे झाली तिथे पोलीस होते, आले थोड्या वेळानंतर आले आणि तरी काही न करता निघून गेले. काही न करता त्याला म्हणजे त्यांनी विचारलं हे काय करतोय सर, तो म्हणाला नाही काही नाही, काहीतरी चालू आहे. हो का, ठीक आहे असं म्हणून लिटरली हे असं झालं. पोलीस तिकडनं निघून गेल्यावर तो माणूस जो होता ज्याचा तो काळी गाडी होती तो पण तिकडनं ड्राईव्ह करून आपल्या जागी निघून जातो. हा व्हिडिओ सर्क्युलेट झाल्यानंतर मात्र परत एक वेग येतो आणि 18 तारखेला संध्याकाळच्या वेळी त्या युनिव्हर्सिटीचे डीन हे लॉयोला आणि मॅथ्यूच्या रूममध्ये येतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला एक टिप मिळाली आहे प्रवीणच्या डेड बॉडीविषयी. ते ज्या हॉटेलमध्ये होते ते हायवेला लागून असलेलं हॉटेल होतं आणि त्या हायवेला लागून असलेल्या हॉटेलच्या पलीकडे अशी एक झाडी असलेला एरिया होता आणि तिकडेच प्रवीणची डेड बॉडी त्यांना सापडली. अरे बापरे. पोलीस इन्स्पेक्टरचा जेव्हा त्यांना फोन आला तेव्हा त्याची स्टोरी ही खूपच स्ट्रेट फॉरवर्ड होती. त्याचं म्हणणं असं होतं की आम्हाला एक टिप मिळाली प्रवीणच्या डेड बॉडीविषयी. आम्ही तिकडे जाऊन जेव्हा सर्च केलं तेव्हा आम्हाला प्रवीणची डेड बॉडी सापडली. तो जेव्हा सापडला तेव्हा त्याच्या अंगावर काहीच कपडे नव्हते, विच इज कन्सिस्टंट विथ हायपोथर्मिया. म्हणजे खूप थंडी असेल तेव्हा त्याचा जो रिलेटेड मृत्यू होतो त्याच्याशी हे कन्सिस्टंट आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तो हायपोथर्मियानी गेलेला आहे. पण हे परत थोडं विचित्र वाटत होतं कारण अनिताचा फोन कॉल जो होता आणि मग हायपोथर्मियामुळे कपडे का काढून टाकतील लोक. पण
मी ह्याच्याबद्दल अजून थोडा रिसर्च केला तेव्हा मला असं कळलं की हे नॉर्मल रिॲक्शन आहे. जेव्हा हायपोथर्मिया आपल्याला थोडं टेक्निकल होईल कदाचित, जेव्हा खूप थंडी असते तेव्हा आपली नॅचरल रिॲक्शन अशी असते की बॉडीमधली सगळी हीट ही आपल्या स्किनपर्यंत पोचते आणि मग अचानक एक खोटा आभास होतो की आपण खूप गरम होत आहे आणि मग त्यावेळेला त्या मानसिक स्थितीतनं लोक कपडे काढून टाकतात. असं रशियनमधल्या एका माउंटेनियर्स ग्रुपचं वगैरे झालेलं आहे. पण तरीही हे खूप डिटेल्स वियर्ड होते. लॉयोला कायम विनंती करत होती की मला आता तुम्ही माझ्या मुलाला भेटायला द्या, त्याला बघू दे, शेवटचं बघू तरी दे त्याला. पोलीस काही ना काही कारण करून हे टाळतच होते त्याला बघू देणं, ज्यांनी तिचा संशय अजून वाढत होता. पोलिसांची स्टोरी ही अशा प्रकारची होती की त्यांनी खूप दारू प्यायलेली, त्यांनी ड्रग्सचं सेवन केलेलं आणि त्यामुळे तो जंगलात जेव्हा रस्ता भटकला तेव्हा त्याला कळलंच नाही की आपण कुठे आहोत. बिकॉज त्यांनी फक्त एक टी शर्ट आणि जीन्स घातलेली, त्याला अचानक खूप थंडी वाजायला लागली कारण टेम्परेचर हे खूपच कमी असतं त्या एरियामधलं. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले त्या हायपोथर्मियामध्ये आणि ती थंडी सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हे कदाचित वरकरणी बघताना आपल्याला ही कदाचित नॉर्मल वाटू शकेल, पण जेव्हा फायनली खूप मागणी करून लॉयोलाला त्याची बॉडी बघायची परवानगी दिली, लॉयोलानी स्वतःच्या मुलाचा चेहरा जेव्हा बघितला तेव्हा त्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या, मारल्याच्या खुणा होत्या, त्याचे डोळे काळे निळे झालेले. हे फोटोज इंटरनेटवर अगदी इझिली अवेलेबल आहेत, सो ते तुम्ही बघू शकता. काळे निळे झालेल्या अवस्थेमध्ये म्हणजे क्लिअरली कळत होतं की हा हायपोथर्मियाशी कन्सिस्टंट नाही आहे, नक्कीच त्याला कोणीतरी मारलेलं आहे. ऑटोप्सी करायला ते म्हणाले की नाही, ते जे ऑटोप्सी करणार आहेत ते तर इथे नाही आहेत. लॉयलानी त्यांना रिक्वेस्ट केली की ठीक आहे मी पैसे देते, तुम्ही ऑटोप्सीवाल्यांना इथे बोलवून घ्या आणि ऑटोप्सी करा. ऑटोप्सी रिपोर्ट्स जेव्हा आले तेव्हा परत एकदा त्यांना धक्का बसला, कारण एकतर डिले झाला आणि तरीही ते ऑटोप्सी रिपोर्ट्स हे पोलिसांच्या स्टोरीशी कन्सिस्टंट होते की काहीही इंजुरीज नाही आहेत, जे की इंजुरी सरळ दिसत होत्या, काहीही इंजुरीज नाही आहेत आणि हायपोथर्मियामुळे मृत्यू झालेला आहे. लॉयोलाला घाई केली गेली की आता तुम्ही त्याची बॉडी शिकागोला घेऊन जा आणि त्याला जे काही बरी करायचं ते बरी करून टाका. दुसरी घाई ही पण होत होती की ते 15,000 रुपये आत्ताच्या आत्ता द्या, जे बक्षिसाची अमाऊंट होती त्याला सापडवल्याबद्दल. हे किती इनसेन्सिटिव्ह मुळात आहे. जड अंतःकरणाने त्याची बॉडी फ्युनरल होमला शिकागोला घेऊन गेले आणि आता दुसऱ्या दिवशी फ्युनरल आहे. त्याची तयारी करत असताना मात्र त्या फ्युनरल होमचे जे डिरेक्टर होती त्यांचा फोन यांना आला आणि ती म्हणाली की तुम्ही सेकंड ऑटोप्सी कुठच्याही परिस्थितीत करून घ्या, कारण तुम्ही फक्त त्याचा चेहरा बघितलाय, त्याच्या अंगावर अजूनही अनेक जखमा आहेत, त्याच्या पोटावर खरचटल्याचे हे आहेत, जबर मार लागल्यासारखे मुकामार, कुठेतरी क्लॉटिंग झालेलं आहे आणि हे दाखवते की क्लिअरली त्याची खूप जास्त मारामारी झालेली आहे आणि त्याच्यातून त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सेकंड ऑटोप्सी करूनच घ्या. शिकागोमध्येच त्यांनी दुसऱ्यांदा ऑटोप्सी केली आणि तोपर्यंत टॉक्सिकॉलॉजी, त्याच्या रक्ताचा जो ॲनालिसिस कार्बनडेलमध्ये केलेला त्याचाही रिपोर्ट आला, ज्याच्यात हे क्लिअरली नमूद होतं की त्याच्या रक्तामध्ये कुठच्याही प्रकारचे ड्रग्स किंवा दारूचं काहीही ट्रेसेस आढळले नाही, तो पूर्णपणे सोबर होता. मग पोलिसांनी कुठच्या बेसिसवर ही सगळी कथा रचली. परत लॉयोलानी प्रेशर आणायला सुरुवात केली आणि हे प्रेशर इतकं वाढलं की जे शिकागोच्या पोलीस डिपार्टमेंटच्या हेड होत्या शीला सिमन, तिने आता कार्बनडेलच्या पोलिसांवर प्रेशर टाकायला सुरुवात केलं की आता तुम्ही परत एकदा इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. त्यांनी परत एकदा इन्व्हेस्टिगेशन क्लोज केलं. आता मात्र लॉयोलाला राहवलं नाही, कारण इतका क्लिअर एव्हिडन्स दिसत असताना 2 वेळा पोलिसांनी हे इन्व्हेस्टिगेशन क्लोज केलेलं असतं. सो ती तिथल्या सिटी काउन्सिलला लिहिते की त्यांच्याकडे जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स आमच्यापर्यंत द्या आणि बॉक्सेस ऑफ एव्हिडन्स हा त्यांच्यापर्यंत येतो. पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी बाहेर जायची गरज नव्हती, कारण गुन्हेगार कोण आहे ह्याची टिप पोलिसांकडे डे 1 पासून होती. 17 तारखेला त्यांना जी टिप मिळाली, ज्या बेसिसवर त्यांना ती बॉडी सापडली, ती टिप होती स्टॅनली नावाच्या एका मुलाकडनं. त्यांनी असं सांगितलं की त्याचा चुलत भाऊ गेज
बेथून या गेजनी जेव्हा पोलिसांच्या त्या डॅश कॅम फुटेज किंवा ह्या सगळ्याची न्यूज जेव्हा पसरली तेव्हा तो एकदम विचित्र वागायला लागला. तो घराबाहेर गेला, तो पॅनिक झाला, त्याला उलटी झाली त्या पॅनिकमधनं. आणि हे विचित्र वागणं बघून मी जेव्हा त्या गेजला विचारलं की काय झालंय, तेव्हा त्याने सांगितलं की ह्या मुलाची माझी 2-4 दिवस आधी भांडण झालेलं, मारामारी झालेली आणि आता अपॅरेंटली तोच मेलेला आहे. सो जो मुलगा त्यांना त्या कारमध्ये, काळ्या कारमध्ये दिसलेला तो हाच होता गेज बेथून. पोलिसांकडे डे 1 पासनं पुरावा, सस्पेक्ट सगळं होतं. या बेसिसवर इलिनॉयचे जे डिस्ट्रिक्ट अटर्नी होते त्यांनी ग्रँड ज्युरी भरवली. ग्रँड ज्युरी म्हणजे काय असतं ते आपण साधारण सांगूया, कारण आपल्याकडे ज्युरी सिस्टम नाही आहे. सो ग्रँड ज्युरी ही केस ऐकत नाही, पूर्ण सगळे एव्हिडन्स घेते आणि फक्त विचार करते की ही केस होऊ शकते की नाही, याच्या पुढे ट्रायल व्हावी की नाही. सो ग्रँड ज्युरीला जे काही एव्हिडन्स प्रेझेंट केले गेले त्या बेसिसवर त्यांनी सांगितलं की या ट्रायल होण्यासारखं काही नाही आहे, ही केस बंद करून टाकावी. गेजचं जेव्हा इंटरोगेशन झालं तेव्हा त्याच्याकडनं 4-5 व्हर्जन्स आली काय घटना घडली याची. सो आपण सुरुवात केली पोलिसांच्या पहिल्या व्हर्जनपासून की तो ड्रग्स त्यांनी घेतलेले होते आणि हायपोथर्मियामुळे गेला. ही आहे पहिलं व्हर्जन. दुसरं व्हर्जन असं होतं की प्रवीण अचानक त्या गेजच्या गाडीत बसला, मदत म्हणजे लिफ्ट घेऊन. गाडीत बसल्यावर तो त्याला उगाच फिरवायला लागला की इथे जायचंय, तिथे जायचंय, तिथे जायचंय. आणि गेज चांगला गुड समॅरिटन बनून त्याला फिरवतही होता. एका पॉईंटला प्रवीणने त्याच्या ग्लव्ह कंपार्टमेंटमध्ये ठेवलेले $25 चोरले आणि मग तो त्या गाडीतनं उतरून जायचा प्रयत्न करू लागला. ॲट विच पॉईंट गेजनी गाडी फास्ट केली पण तो तरीही उतरला. त्या दोघांमध्ये हातापाई झाली आणि गेज तिकडनं निघून गेला. हे होतं पहिलं व्हर्जन. दुसरं व्हर्जन असं होतं की प्रवीणला कोकेन हवं होतं आणि त्यामुळे तो गेजला ब्लॅकमेल करत होता. तिसरं व्हर्जन असं होतं जे त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं आणि ते त्यांच्या रेकॉर्डरमध्ये कॅप्चर झालं आहे. कोट, एक ब्लॅक माणूस माझी कार चोरायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याबरोबर माझी थोडीशी मारामारी झाली, बट आता सगळं ओके आहे. हे ऐकून पोलीस निघून गेले आणि गेज परत आपल्या गाडीत बसला. हे होतं तिसरं व्हर्जन. चौथ्या व्हर्जनमध्ये असं होतं की आम्ही दोघेही कोकेनच्या शोधात होतो आणि मग त्यांनी ते कोकेन घेऊन टाकलं आणि मग तो म्हणाला की नाही आता मी हे तुला देणार नाही. मग आमची थोडी मारामारी झाली आणि मग मी तिकडनं निघून गेलो. ही कुठचीच व्हर्जन अनिताने ऐकलेल्या फोन कॉलच्या सुसंगत नाही आहे. आणि हा सगळा एव्हिडन्स असताना ना ग्रँड ज्युरीने, ना पोलिसांनी, ना तिथल्या कुठच्याही अथॉरिटीने, पण त्या ज्युरी समोर या एका माणसाने असे 4-5 व्हर्जन सांगितले. एक पोलिसांसमोर दिलं, एक नंतर स्टेटमेंटमध्ये दिलं, एक व्हर्जन आहे त्या पोलिसांच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं, एक ज्युरी समोर झालं. वेगवेगळ्या ठिकाणी ही व्हर्जन्स बदलत गेली आणि कोणालाही याबद्दल काहीच सस्पिशियस वाटलं नाही. शेवटी परत लॉयोला आणि मॅथ्यूनी मन घट्ट करून एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर निवडला. त्यांनी 3 वर्ष सगळे एव्हिडन्स मेटिक्युलसली पडताळून पाहून, विटनेस टेस्टिमनीज घेऊन, सगळे परत नीट सगळं हे करून अजून एक ग्रँड ज्युरी बोलवली. त्या ग्रँड ज्युरीने मात्र सांगितलं की आता आपण ह्याच्या विरुद्ध ट्रायल करायला पाहिजे. तब्बल 3 वर्षांनी म्हणजे 2017 ही ट्रायल भरवण्यात आली. 1 वर्ष ट्रायल चालली. 2018 त्या सगळ्या लोकांनी म्हणजे त्या सगळ्या ज्युरी मेंबर्सनी वर्डिक्ट दिला की जो गेज बेथून आहे तो गिल्टी आहे 1st डिग्री मर्डरसाठी. आता कुठेतरी त्यांना इतक्या 4 वर्षाच्या मेहनतीनंतर कुठेतरी एक सुटकेचा निश्वास किंवा एक जस्टिसची भावना त्यांना दिसायला लागली. पण आता तुझ्याही चेहऱ्यावरून कळतंय आणि आय थिंक हे गुन्हेगार कोण हे खूप वेळा ऐकल्याचा परिणाम आहे की काहीतरी अजून चुकीचं पुढे होणार आहे, हेही तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय, एव्हिडंट आहे. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. ज्युरींच्या वर्डिक्टमधनं जे 1st डिग्री मर्डरचं हे झालेलं होतं त्यात एक शब्द त्या जजनी सेंटेन्सच्या वेळेला पकडला आणि तो शब्द होता नोईंगली. गेजनी ज्या गोष्टी केल्या त्या नोईंगली केल्या की अननोईंगली केल्या. ओके. आणि हे नोईंगली केल्या नाहीत असं त्या जजचं म्हणणं पडलं. त्यामुळे जरी गिल्टी वर्डिक्ट दिलं तरी सेंटेन्स देणं, शिक्षा देणं हे त्या जजच्या हातात असतं. जज हा तो वर्डिक्ट ओव्हरटर्न करू शकतो
आणि तसंच त्या जजनी केलं आणि 4 वर्षांनी गेज बेथून निर्दोष मुक्त झाला. जरी ज्युरी रेकॉर्ड्समध्ये तो कन्व्हिक्ट आहे, ऑफिशियली जजसुद्धा म्हणाला की येस त्याच्या हातनं हे कृत्य घडलेलं आहे. आता प्रश्न फक्त एव्हिडन्सचा होता आणि जजनी त्याला फक्त नोईंग ह्या एका शब्दावरून अक्विट केलं. आता तो छान आपलं कुटुंब व्यवस्थित चालवतोय आणि लॉयोला आणि मॅथ्यूचं कुटुंब मात्र कायमचं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि पण यांना सेकंड अपील वगैरे असं काही करता येत नाही का त्याच्या पुढे जाऊन? अपीलचं कारण असं आहे की म्हणजे हे जे मी वाचलंय त्याच्याप्रमाणे की वर्डिक्ट हा गिल्टीच आहे, म्हणजे तो निर्दोष मुक्त आहे असं कोणीच म्हटलेलं नाहीये. त्यामुळे लॉयोलाला पण जो न्याय हवा होता तो तिला मिळाला की नक्कीच त्याच्या दोषाला आयडेंटिफाय झालेलं आहे, पण जजनी त्याला काहीच शिक्षा दिली नाही, सेंटेन्स दिला नाही. त्यामुळे मग त्यांनी कदाचित अपील केलं नाही, पण त्या अपीलचे काहीच रेकॉर्ड्स कुठेच अवेलेबल नाही आहेत. पण ॲज ऑफ नाऊ वेदर इज ही गिल्टी, तर येस ही इज गिल्टी, बट विदाऊट एनी शिक्षा. किती वियर्ड आहे हे. म्हणजे एकतर याच्यात इतके छोटे 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 लूप होल्स आहेत आणि पोलिसांवरती तर नंतर येऊ, पण तो ज्याच्यासोबत राहत होता ॲशली, त्याच्यासोबत राहत होतात. म्हणजे साधी लॉजिकल गोष्ट आहे की आपण एकत्र पार्टीला गेलो आणि माझ्यासोबत असलेली व्यक्ती माझ्यासोबत नाही आहे हे सकाळपर्यंत लक्षात येऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे ती अनिता, मला कळतच नाही आहे की तिला जर फोन आला आहे आणि काहीतरी एमर्जन्सी सिच्युएशन वाटती आहे तर आपण हे कोणालाच सांगू नये जोपर्यंत कोणी आपल्यापर्यंत येऊन त्याबद्दल चौकशी करत नाही. आणि जर मी तुला एखाद्या गोष्टीसाठी फोन केला आणि पहिलं वाक्य मी हे म्हटलं की प्लीज फोन ठेवू नकोस, तर तू फोन का ठेवशील? एक्झॅक्टली. म्हणजे तू किती म्हणजे 12:30 वाजले होते, मान्य झोप आली असेल, पण हे कळत नाही. आणि हे पोलिसांचं काय कनेक्शन होतं ते अजिबातच कळलं नाही की का त्यांना हे लपवायचं होतं, का त्यांना त्याच्यावरती कामच करायचं नव्हतं, का त्यांना प्रत्येक वेळेस ती केस क्लोज करायची होती. त्याची उत्तरं ना कुठेच मिळत नाही आहेत याच्यातनं. म्हणजे ते कळत नाही आहे की का. म्हणजे अल्टिमेटली तो गेज जो होता तो तर गिल्टी पण झाला, त्यांचं पोलिसांचं काही कनेक्शन होतं का, मग अशी बरीच उत्तरं त्यातनं काही मिळतच नाही आहेत. आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये मी लिथार्जी समजू शकते की पोलिसांना काही तपासच करायचा नव्हता. मी एक वेळ हेही समजू शकते, पण पोलिसांकडे टिप असताना ती ॲक्टिव्हली कन्सील करणं, ते ॲक्टिव्हली लपवून ठेवणं, हे तर खूप भयंकर आहे. आणि मला ह्या सगळ्याच्या मुळाशी इनफॅक्ट नंतर अनेक ह्या विषयावर डॉक्युमेंटरीज झाल्या, अनेक व्हिडिओज प्रसिद्ध झाले आणि ह्या सगळ्यावर लोकांनी एकच त्यातल्या त्यात वाटणारं कारण हे आहे की जो परपेट्रेटर होता गेज हा व्हाईट होता आणि ज्याच्या अगेन्स्ट हा गुन्हा घडलेला जो अक्युज्ड होता तो व्हाईट नव्हता आणि तो म्हणजे काय पर्सन ऑफ कलर म्हणतो तसं तो होता. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रकरणात दाबण्यात आल्या. आपण इथे भारतात बसून जातीव्यवस्थेवर चर्चा करतो आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा जे आपल्याला फार प्रगत वाटतात तिकडे सुद्धा रंगावरणाचे जे अनेक शतकं जी काही हिंसा सुरू आहे ती आपण बघतोय. आपण आता भारतातनं पण गेलेले जे काही स्टुडंट्स आहेत तिथे त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं हिंसा होते ते बघतो. सिकनिंग आहे हे खूप. म्हणजे मला कळत नाही बऱ्याचदा की काय म्हणावं. म्हणजे आपण जसं तू सुरुवात केलीस की ते अमेरिकन ड्रीम पूर्ण करण्यासाठी लोक इथून त्या देशात जातात काहीतरी स्वप्न घेऊन, आणि ज्या पद्धतीची वागणूक फक्त तुम्ही जसे दिसता याच्यावरनं ठरवली जाते आणि त्याच्यावरनं तुम्हाला न्याय मिळतो. आणि हे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात म्हणजे स्वतःला पुढारलेले म्हणवणाऱ्या देशात सुद्धा होतं. तर ते हे थोडं वाईट आहे. हे मला बऱ्याच जणांना कळतच नाही की म्हणजे ते आपला जो कायम प्रिव्हिलेजचा जो मुद्दा आहे ना हा प्रिव्हिलेजच आहे. तुम्ही इफ यू आर नॉट बॉर्न विथ दॅट प्रिव्हिलेज यू हॅव नो राईट, यू कॅनॉट क्लेम दॅट राईट ऑफ डिग्निटी, जस्टिस, विच इज पथेटिक. ह्याच्यात दुसरी गोष्ट अजून एक अशी जाणवली की अगेन आता हे वाईटच आहे पण आपण त्यातल्या त्यात सिल्वर लायनिंग जे शोधायचा प्रयत्न करू शकू. सो त्यातल्या त्यात जरा जरी पोलिसांवर प्रेशर आलं की परत एकदा ते इन्व्हेस्टिगेट करावं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारण
शिकागोमधले इतर भारतीय लोक एकत्र आले. आपण जो अगदी पहिला नागरिक शस्त्रेचा व्हिडिओ केलेला की देश म्हणजे काय किंवा देश असल्याची भावना, तर ती तिथल्या लोकांमध्ये त्यांना काहीच संबंध नव्हता. म्हणजे तिथले जे भारतीय होते त्यांचा काहीच संबंध नव्हता या मुलाशी, पण तरी केवळ एका भारतीयावर अन्याय झालाय म्हणून शेकडो लोक आधी कार्बनडेलमध्ये जातात. तरीही प्रेशर ते शिकागोच्या जस्टिस सिस्टीमवर टाकत राहतात. आय थिंक हे एक नागरिक शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि वाईट घटनेमध्ये त्यातल्या त्यात ही एक सिल्वर लाईनिंग आपण म्हणू शकतो. माहितीये, मला ना कायम आपल्या वयातले बरेचसे मित्र शाळा कॉलेजमध्ये असणारे आता परदेशात राहतात आणि वेगवेगळ्या देशात राहतात. मला कायम असं वाटतं, कारण मी कधी परदेशात राहिलो नाहीये, गेलो नाहीये, मला कायम असं वाटतं की बाहेर गेल्यानंतर पण ते भारतीय कम्युनिटीमध्येच का राहतात, त्यांचे सगळे मित्र भारतीयच का असतात, वेगळ्या राज्यातले असतील पण ते असे त्यांची कम्युनिटी बनवून का राहतात. मला आता या केसमधनं त्याचं एक वेगळंच महत्त्व कळतंय की तुम्ही तुमच्या होमलँडपासून जरी लांब असलात तरी तिथे असणारी सगळी तुमच्या कम्युनिटीचा भाग असणारी माणसं, तुमच्या देशातली माणसं तुमच्यासाठी अशा सिच्युएशन्सला येऊ शकतात आणि ती एक सिक्युरिटीची पण भावना तुम्हाला देते. पण कुठेही जा, माणसं वाईटच असतात. पण हा खूप खूप लेयर्ड मुद्दा आहे. म्हणजे आपण आज गुन्हेगार कोणवरती हे डिस्कशनला आणतो आहे. खरंच इतकं मल्टी लेयर्ड. खरं तर या सगळ्या सिच्युएशनसाठी सोसायटीच अल्टिमेटली गुन्हेगार आहे. म्हणजे कारण तीच या पद्धतीच्या माणसांना जोपासते, तीच लोक या पद्धतीच्या मानसिकतेला खतपाणी घालते आणि काही लोकांवर अन्याय होण्याची मुभा देते आणि काही लोकांना अन्याय करण्यासाठी सुद्धा सूट मिळते. तर हे थोडं बऱ्याचदा तो आरसा बघायला आपण घाबरतो. आपल्याला सतत आपण माणसं किती प्रगत आहोत, शिक्षित आहोत आणि किती प्रगती केली आयुष्यात हे सांगायला आपल्याला फार बढाया मारायला आवडतात. पण त्याच्या मागचं हे जो खरा आरसा आहे तो आपण बऱ्याचदा बघत नाही आणि मला वाटतं अशा केसेसमधनं तो परत परत आपल्याला दिसतो. ऍब्सोल्युटली. दुसरी गोष्ट मला ह्याच्यात अशी वाटते की म्हणजे आता गेजला व्यवस्थित न्याय मिळाला की नाही, योग्य शिक्षा मिळाली की नाही, ह्या डिबेटमध्ये न पडता, कारण तो त्यांच्या जस्टिस सिस्टीमचा भाग आहे, आपण त्यातले स्कॉलर नाही, व्हॉट एव्हर. पण जर हे उलटं असतं, एक व्हाईट माणसाचा खून झाला असता जो एका पर्सन ऑफ कलरनी केला असता, तर त्याला नक्कीच याच्या कितीतरी पट जास्त शिक्षा झाली असती. अख्खी सिस्टीम एकत्र आली असती त्याला शिक्षा देण्यामध्ये. आणि माझ्या मते हे अजून जास्त वाईट आहे. म्हणजे सिस्टीमचं एक्झॅक्ट काम हे आहे की जे थोडेसे कमकुवत आहेत सगळ्याच दृष्टीने, मग ज्यांच्याकडे प्रिव्हिलेज नाही आहे त्या लोकांना प्रोटेक्ट करणं हे सिस्टीमचं काम आहे. पण आपण इतक्या सगळ्या स्टोरीज बघितल्यात आणि हे तुझं कायमचं वाक्य आहे की सम पीपल आर जस्ट मोर इक्वल दॅन अदर्स. ऍब्सोल्युटली. हे प्रत्येक ठिकाणी प्रूव्ह आणि हे परत परत रिअलाइज होणं हे खरं तर मी आता ठरवलंय की आपल्याकडे जर प्रिव्हिलेज नसेल तर आपलं प्रिव्हिलेज बनवायचं हा एकमेव उपाय आहे या जगात सर्व्हाइव्ह करण्याचा. आणि ह्या गोष्टीतनं तेच जाणवतं की हे प्रिव्हिलेज कशातनं त्यातल्या त्यात बनू शकतं, तर ते कम्युनिटी म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण नागरिक म्हणून सगळे एकत्र. आणि खरं तर हे याचं सगळ्याचं गूढ नागरिक शास्त्रात दडलेलं आहे की मला जर या गोष्टींची माहिती आहे, मला माझ्यासोबत होणाऱ्या माझ्या हक्कांची जाणीव आहे, मी काय काय करू शकतो याची माझ्याकडे माहिती आहे आणि माझं काय पद्धतीनं शोषण होऊ शकतं याची सुद्धा माहिती आहे, तरच मी या गोष्टींकडे डोळे उघडून बघू शकतो. तर मला वाटतं असं भीती वाटते बऱ्याचदा अशा केसेस नंतर, पण इट इज व्हॉट इट इज. आणि थोडीशी होप पण कुठेतरी एका एंडला, म्हणजे 2% का होईना पण आहे. आणि ती होप जास्तीत जास्त कसं वाढत जाईल हे आपण नागरिक म्हणून आपलं काम आहे की जिथेही अन्याय दिसतोय तिथे एकत्र एक कम्युनिटी म्हणून, सोसायटी म्हणून येणं आणि जे काही करू शकतो ते करणं. एकीचं बळ. मला मुंगीची गोष्ट आठवली. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला प्लीज सांगा. अजून कुठच्या केसेस बद्दल आम्ही बोलू शकतो तेही सांगा आणि असंच ऐकत राहा आणि बोलत राहूया.